नमस्कार, कसे आहात तुम्ही सगळेजण? आय होप तुम्ही सगळेजण खूप मजेत असाल आणि मजेतच असायला पाहिजे. मी जरा निवांत बसलेली आहे, माझ्या भावाच्या घरी आलेली आहे, जसं की तुम्हाला मी आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलंच आहे. तर निवांत बसले होते, सकाळची 11:30ची वेळ झाली होती. तसं चहा वगैरे घेऊन झाला. बाहेर जरा रिमझिम असा पाऊस पडत होता. हल्ली पावसाळा आहे की उन्हाळा आहे हेच काही समजत नाही. अगदी जून महिना चालू झाला आहे. इतर वेळेस तर या दिवसांमध्ये इतकं ऊन असतं की प्रचंड गरम होतं, पण आता तसं नाही आहे. सारखा ऊन पावसाचा खेळ चालूच असतो. त्यामुळे धड उन्हाळा आहे की धड पावसाळा आहे हेच काही समजत नाही. आणि माझ्या भावाच्या गॅलरीमधून, घराच्या गॅलरीमधून खूप सुंदर असा व्ह्यू दिसत होता. गाड्यांची वर्दळ, येणाऱ्या जाणाऱ्या माणसांची गर्दी, हे सगळं दिसत होतं. आणि सकाळची वेळ झाली आहे, सगळे मस्त फ्रेश आहेत, मुली पण खेळत होत्या. मग इथे 11:30चा टाईम झालेला आहे. मग मी ब्लॉगला सुरुवात केली. माहेरी आलं की जरा निवांत वेळ मिळतो, म्हणजे बसा, उठा, जरा लेट उठा. धावपळ नसते कुठल्याही गोष्टींची की आपल्याला हे करायचं आहे, ते करायचं आहे, असं काहीही नसतं. पण वहिनींचं तसं नाही. वहिनींना आता मी आलेली आहे तर त्यांच्या मागे जरा कामं आहेत. नाश्त्याची वगैरे त्यांची तयारी चालू होती. पिल्लू माझी, म्हणजे माझी छोटी मुलगी शार्वी, तिला मी झोका देत होते, कारण ती जरा या टायमाला तिचा नॅप असतो. सकाळी 9-9:30ला उठते, मग अर्धा तास खेळते आणि पुन्हा मग अर्धा एक तासासाठी पुन्हा झोपते. तर इथे अशी झोळी बांधली होती आम्ही तिच्यासाठी. ही माझ्या मम्मीच्या साडीची झोळी आहे. ही साडी वहिनींनी जपून ठेवलेली आहे. म्हणजे नंदिनी जेव्हा लहान होती तेव्हा पण आम्ही इथेच झोळी बांधायचो. म्हणजे ॲक्च्युली पप्पांनाच ही आयडिया सुचली होती, कारण असे जे फ्लॅट सिस्टम असते तर तिथे झोळी बांधायला जागा अजिबातच नसते. आणि वहिनींची स्वयंपाकाची तयारी चालू होती, म्हणजेच नाश्त्याची तयारी चालू होती. आज त्यांनी इडली बनवायला घेतली होती. आधीच इडलीचं रात्रीच प्रिपरेशन त्यांनी करून घेतलं, म्हणजे इडलीचं पीठ वगैरे. आणि सकाळीच चटणी बनवायला घेतली, ज्याच्यामध्ये त्यांची वेगळ्या प्रकारची रेसिपी असते आणि खूप भन्नाट अशी चटणी लागते त्यांनी बनवलेली. मला प्रचंड आवडते. आमच्याकडे शेंगदाण्याची ही चटणी सगळ्यांना प्रचंड आवडते आणि जरा आंबटसर चिंच वगैरे टाकली ना की चव मस्त लागते. आणि वरतून मस्त कढीपत्ता, त्याच्यानंतर मोहरी अशी मस्त छान फोडणी दिली की आणखीनच चटणीला छान चव येते. मला आठवतं आहे, मम्मी पण लहानपणापासून जेव्हा चटणी बनवायची, इडली बनवायची, तर असाच आमचा अशीच सकाळची सुरुवात असायची की म्हणजे सकाळी उठा, त्याच्यानंतर मग 10-11 वाजता आमचं हे सगळं प्रिपेरेशन असायचं. आणि ज्या प्रकारे वहिनी चटणी बनवतात ना त्याच प्रकारे मम्मीसुद्धा चटणी बनवायची आणि सेम चव आहे दोघींच्या हाताला. मग छान वाटतं की मस्त त्याच चवीची ती चव कुठे आपण विसरत नाही. आणि बघितलं तर मुली पण छान खेळत होत्या आणि मध्ये शार्वीला झोका पण देत होते, कारण मिक्सरचा वगैरे आवाज येत होता. मग तिला पण जरा झोका देत होते मध्ये, कारण ती जर उठली तर मग झोप अपुरी राहते बाळांची आणि मग ते जास्त चिडचिड करतात. मग त्याच्यामुळे मग तिला मध्ये झोका दिला की छान ती झोपलेली असते. शार्वी असल्यामुळे मला वहिनींना जास्त काही मदत करता येत नाही, पण मध्ये काही ना काही लुडबुड करण्याचा मी प्रयत्न करतच असते. पण वहिनी तसं काही मला करून देतच नाही, कारण मग मुलींनाच बघा तुम्ही, कारण मुली प्रचंड इकडच्या तिकडे, या गॅलरीतून त्या गॅलरीमध्ये उड्या मारत असतात. मग त्यांच्याकडे पण लक्ष ठेवणं तितकंच गरजेचं असतं, नाहीतर कुठेही धडपडतात. त्याच्यामुळे त्यांच्याकडे विशेष करून नंदिनीकडे जास्त लक्ष द्यायला लागतं, कारण ती खूप जास्त उड्या मारत असते. गप्पा मारत असताना मला मध्येच शार्वीचा आवाज आला आणि मी लगेच तिच्याकडे पळाले, कारण ती उठून बसते आणि मग पडायची भीती असते.
उठली. मग तिला मी जरा फिरवलं इकडे तिकडे, तिच्या मामी काय करतायत ते दाखवलं आणि तिच्या फिडिंगच्या वगैरे वेळा या व्यवस्थित बघाव्या लागतात. आणि वहिनींनी एका साईडला लगेच इडली बनवायला टाकली, त्यांचा जो इडलीचं भांडं आहे त्याच्यामध्ये, आणि एका साईडला लगेच चटणीची फोडणीची तयारी केली आणि मस्त चटणीला त्यांनी फोडणी दिली. फोडणीमध्ये त्यांनी कढीपत्ता, त्याच्यानंतर थोडंसं तेल घेतलं आणि तेल जरा कडकडलं की मग कढीपत्ता घेतला आणि मग त्याच्यामध्ये मस्त मोहरी टाकली आणि छान मस्त अशी फोडणी दिली. रोज रोज आपण इतर वेळेस नाश्त्यासाठी वेगवेगळे प्रकार असे केले तर मग ते खायला पण छान वाटतात आणि लहान मुलं पण खूप जास्त आवडीने खातात. आणि मी इथे छोटासा प्रयत्न करते आहे काहीतरी क्रिएटिव्ह करण्याचा. म्हणजे कढीपत्ता असा खूप मस्त फ्रेश वाटत होता, हिरवागार कढीपत्ता होता. मग म्हटले बघावं कॅमेऱ्यामध्ये कसा दिसतो आहे. बहिणींनी इतकी छान मस्त फोडणी दिली, त्याच्यामध्ये 2 मस्त बेडगी मिरची पण टाकली. त्याच्यामुळे मग भन्नाट चव आली होती इडली चटणीला. आणि अशा गरमागरम इडल्या काढल्या आणि सुंदरसा असा आमचा नाश्त्याचा बेत रेडी होत होता. विधा आणि नंदिनी दोघींनाही जरा भूक लागली होती. सकाळी दूध पिलेलं होतं आणि मग त्यांचा नाश्ता असतो दूध झाल्यानंतर. मग नाश्त्याची वेळ झाली होती, मग त्यांना जरा भूक लागली. मग त्यांचंही चाललं होतं की मामी कधी होणार, नंदिनीच सांगत होती, म्हणजे बोलत होती. त्याच्यानंतर मग तिच्या मामीने असा गरमागरम नाश्ता दोघींना वाढून दिला. आणि इतर वेळेस कसं मुलं खायला खूप नाटकं करतात, पण जेव्हा या दोघी सोबत असतात ना तेव्हा मस्त मजेत दोघीजणी नाश्ता करतात, एकत्र जेवण करतात. आणि हे बघून मला खूप छान वाटतं की एकीला दोघी सोबत असल्या ना की भारी मस्त जेवण करतात एकत्र स्वतःच्या हाताने तेही. आणि असा गरम गरम नाश्ता वहिनींनी मला सर्व केला. अगदी एवढं प्लेटिंग वगैरे मी काही केलं नाही, पण खूप मस्त आणि छान चव आलेली होती इडली चटणीला. मग वहिनी, मी आणि भाऊ सोबत नंदिनी, विधा, आम्ही सगळ्यांनी मस्त इडली एन्जॉय केली आणि असा मस्त इडलीचा बेत आमचा आज झाला. सो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग अँड स्टे ट्यून्ड फॉर अनदर एक्साइटिंग व्हिडिओज. बाय बाय.